आपल्या चाकणचा विकास करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची खूप गरज आहे। वळणामध्ये तुम्हाला शिस्त आणि देशप्रेम हे आमच्यामध्ये लहानपणापासूनच रुजवलेलं आहे आणि जे पण शिवसेना एकत्र आल्या आहेत किंवा ताईंचं पण जे नेतृत्व पुढे आणण्यासाठी आले आहेत याच्यावरती मी बोलणं तरी उचित नाहीये। तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे। संपूर्ण राज्याचं ज्या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय ती चाकण परिषद निवडणूक आणि जे सत्तेमध्ये महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल, भाजप असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, हे पक्ष मात्र या ठिकाणी वेगवेगळे लढतायत आणि एकमेकाच्या समोर ठाकलेले आहेत। वेगळेपण असं आहे की दोन ज्या शिवसेना आहेत ज्यामध्ये रोजच भांडण होतात आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जातात, त्या दोन शिवसेना अजित पवारांच्या उमेदवाराला टक्कर देत आहेत आणि हा एकटा उमेदवार हा दोन्ही शिवसेना अंगावर घेऊन त्यांचा जो वार आहे राजकीय तो कसा परतवून लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत, त्या भाग्यश्रीताई वाडेकर माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, दोन राष्ट्रवादी तुमची घड्याळ, भाजप मात्र वेगळा आहे, कसं पाहता या आव्हानाकडे? खरं तर मला सांगायचं आहे की आमचा जो फोकस आहे तो फक्त पक्षावरच आहे आणि पक्षाला धरून आम्ही आमचं जो लास्ट फोकस आणि विजन आहे हे फक्त विकासाचं विजन आहे। त्याच्यामुळे राजकारण करणं आणि पक्षामधले मतभेद करणं याच्यामध्ये वेळ न घालवता आमचा फक्त विकासाकडे आणि चाकणच्या प्रगतीकडे, स्वच्छ सुंदर भ्रष्टाचार मुक्त शहर याच्यावरच आमचा फोकस आहे। त्यामुळे आम्ही दुसऱ्या गोष्टीत न पडता आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आहोत। आमचा पक्ष हा सर्व स्ट्रॉंग पक्ष आहे, विकासाचा पक्ष आहे, जलद निर्णयाचा पक्ष आहे। म्हणून आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचा खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही हा अजेंडा राबवत आहोत। आम्ही आमचं काम करत आहोत आणि आमचा विजन आणि आमचा फोकस फक्त आमच्या कामावरती आहे। तुम्ही म्हणता फोकस आमचं कामावर आहे, विकासावर आहे, मात्र चाकणची जनता ही त्रस्त आहे। ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, त्यानंतर जे टोईंग वाहनं लावले जातात, पोलिस उचलून नेतात, त्यामुळे हैराण आहे। यावर कोण लक्ष देणार आहे? यावरच हा उपाय आहे की तुम्ही जी निवडणूक होत आहे या सर्व जनतेला माझी विनंती आहे की आता तुम्ही सर्व जागे व्हा। आपल्या चाकणचा विकास करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची खूप गरज आहे। जसं की आता तुम्ही मला पक्षाचं उदाहरण दिलं, इथे मी तुम्हाला एक छोटेसं एक्झाम्पल सांगू शकते की कसं असतं। आपण पूर्वीपासनं जुन्या काळापासून पाहत आलोय की आपल्या आई माता माऊली जुन्या काळामध्ये अंगण स्वच्छ करण्यासाठी खराट्याचा वापर करत होत्या। म्हणजे त्या खराट्याने जेव्हा अंगण साफ करत असताना ते अंगण एका झटक्यामध्ये साफ होतं, पण ते केव्हा होतं जेव्हा त्या खराट्यातली जे एक काडी आपल्या माता माऊलीने जर घेतली आणि त्याचा प्रयत्न केला की तो अंगण साफ करायला गेली तर साहजिकपणे ते अंगण साफ होणार नाहीये। जेव्हा त्या सर्व काड्या एकत्र येतील आणि त्याचा तो खराटा बनेल तेव्हाच ते अंगण स्वच्छ पद्धतीने साफ केलं जाईल। म्हणून आमच्या चाकणमधली जी जनता आहे, आमच्या चाकणमधला सगळा जो वर्ग आहे तो आमच्या पाठीशी आता आम्हाला असं संवादामधनं दिसतंय की तो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांचा प्रतिसाद आणि त्यांचं जो साथ आम्हाला भेटतो की याच्यातनं नक्कीच असं दिसायला भेटतंय की आम्ही या खराट्याप्रमाणे सगळं एकत्र येऊन जो भ्रष्टाचार आणि जो विकास आम्ही करणार आहे। तुम्ही जो बोललात ज्या समस्या नागरिकांना होत आहेत, व्हेकल टोईंग वगैरे, ह्या सगळ्या समस्यांवरती हा एकच उत्तर आहे की एकत्र येऊन आम्ही या समस्यावरती मार्ग काढणार आहोत। आणि हा फक्त बोलण्याचा किंवा तुम्ही इंटरव्ह्यू घेते आणि मी बोलते हा तात्पुरता मुद्दा नाहीये। हे आमचे नियोजित प्लॅन्स आहेत जे की आम्ही निवडणुकी होताच आणि एक्झिक्यूट करणार आहोत। आमचं मेन अजेंडा आहे की लोकांची सेवा हेच आमचं नेतृत्व आहे। याआधी तुम्ही कधी निवडणूक लढवली किंवा पहिल्याच निवडणुकीला सामोरे जाताय का? हो, ही माझी पहिलीच निवडणूक आहे, पण मला या निवडणुकीचा वारसा बालपणापासून भेटलेला आहे। माझ्या कुटुंबामध्ये माझे आजी आजोबा माझ्या माहेरचे आणि माहेर माझं बीड आहे आणि मी बीडची कन्या आहे आणि माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि एक आजोबा शिक्षक होते। नाव सांगितलं तरी हरकत नाही। हो, नाही असू द्या, ते सांगते। म्हणून आमच्या घरामध्ये माझ्या वळणामध्ये तुम्हाला शिस्त आणि देशप्रेम हे आमच्यामध्ये लहानपणापासूनच रुजवलेलं आहे आणि हा वारसाच त्याच्या पुढे माझे आई वडील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फतच जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यांनी लढवली आहे। ते जिल्हा परिषद सदस्यही राहिलेले आहेत, सभापती राहिलेले आहेत। त्याच्यामुळे आणि आज मी या चाकण शहरामध्ये लग्न करून आलेली आहे आणि माझे सासरे
आदरणीय कालिदास दादा वाडेकर हे आपल्या चाकण शहराचे माजी उपसरपंच आहेत. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये सभापती म्हणून पण काम केले आणि त्यांनी एवढे वर्ष चाकण शहरामध्ये कुठेही पदवीधर उमेदवारी म्हणजे एक नसतानाही त्यांनी आजपर्यंत इलेक्शनची वाट नाही बघितली की कधी इलेक्शन लागेल आणि मी कोणत्या पदावर बसेल आणि मग लोकांची कामे करेल. गेली 40 वर्ष झालं त्यांनी आपल्या जीवाचं रान करून त्यांनी लोकांसाठी सगळी कामं केली आहेत. लोकांच्या समस्या सोडवणं, शहराच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या, पाणी पुरवठ्याच्या समस्या, आपल्या जसं की तुम्ही आता सांगितलं की आज पक्ष इथे खालच्या लेवलवरती वेगवेगळी झाली आहेत, पण माझ्या सासऱ्यांनी, कालिदास दादांनी आणि दिलीप अण्णा मोहितेंच्या मार्गदर्शनातून आणि आपल्या महायुतीच्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या चाकण शहराला 160 कोटीचा पाणी पुरवठा योजना त्यांनी मंजूर करून आणलेली आहे आणि त्याचं कामही सुरू आहे. म्हणजे त्यांनी कुठलीही पदवीधर पद नसतानाही त्यांनी शहरासाठी एवढे प्रयत्न केले आहेत. तोच वारसा मला भेटलेला आहे. त्याच्यामुळे मला ही निवडणूक नवीन वाटत नाही. या ठिकाणचं चित्र पाहिलं तर अनेकांना प्रश्न पडलेला आहे की दोन शिवसेना एकमेकांवर टीका टिप्पण्या करतात, अजिबात एकत्र येणार नाहीत असं चित्र आहे. मात्र त्या इथं आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, कशामुळे एकत्र आल्यात? तुम्हाला रोखण्यासाठी किंवा स्वर्गीय सुरेश गोरे जे आमदार होते इथले त्यांच्या मिसेसला जिंकवण्यासाठी आले, त्यांच्या प्रेमापोटी आले? काय तुमचं काय निरीक्षण? नाही, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांना तर खरंच माझं वंदनीय त्यांच्यासाठी भावना आहेत. ते आपल्यामध्ये एक नेतृत्व होते. त्याच्यामुळे मला कोणावरती टिप्पणी करणं आणि कोणाविषयी काही बोलणं हे मला उचित वाटत नाही. आणि जे पण शिवसेना एकत्र आल्या आहेत किंवा ताईंचं पण जे नेतृत्व पुढे आणण्यासाठी आले आहेत याच्यावरती मी बोलणं तरी उचित नाहीये. तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. आम्ही आमच्या पक्षासाठी काम करतो आहे आणि आम्ही विकासासाठी काम करत आहोत. तुमचं चाकणमध्ये जर तुम्हाला संधी मिळाली आणि चाकणकरांनी तुम्हाला जर निवडलं अध्यक्ष म्हणून, तर कुठल्या कामाला पहिलं प्राधान्य द्याल? पहिलं काम कुठलं करायचं? पहिलं काम की एवढ्या वर्षापासून जे प्रलंबित कामं चाकणमध्ये आहेत ती मार्गी लावायची. जसं की मी खराट्याचं उदाहरण दिलं, तो खराटा वापरून प्रलंबित कामांना स्वच्छ करायचं आहे. आणि येणाऱ्या चाकणसाठी जो आमचं विजन आहे की स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज चाकण, हेच ट्रॅफिक मुक्त चाकण आणि सर्व सुविधा उपलब्ध असणारं चाकण, हेच आमचं पहिलं काम असेल. आता जी जनरेशन पाहिली तर राजकारणाकडे जावं की नाही असा सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो. कारण तिकडे भ्रष्टाचार, फारच आश्वासनं दिले जातात फक्त पोकळ. तर किती खोटं बोलावं लागतं राजकारणात आल्यानंतर? मला माहित नाही हा प्रश्न तुम्ही कसं विचारताय. कारण की आमची जनरेशन माझ्या दृष्टिकोनातून खूप उत्साही आहे पुढे येण्यासाठी, राजकारणामध्ये पडण्यासाठी. कारण की जो शिक्षणाचा वारसा जो आम्ही घेतलेला आहे, जो शिक्षण आम्ही आमच्या जनरेशननी आज घेतलेला आहे, कुठंतरी त्या शिक्षणाचा चांगला उपयोग हा समाजासाठी करण्यात यावा, हीच प्रत्येकाची भावना आज आहे. आमचा पॅनल जर तुम्ही बघितला तो हा सर्व उच्च शिक्षित लोकांचाच पॅनल आहे आणि तुम्हाला बघायला भेटेल की प्रत्येक जण हा समाजसेवा करण्यासाठी, जनतेच्या सेवेसाठीच आज उभा आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटत नाही की लोक भ्रष्टाचार होतोय म्हणून घाबरतायत. आमची जनरेशन नक्कीच नाही. आणि ही जनरेशनच अशी आहे की ही प्रॅक्टिकल जनरेशन आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचारामध्ये न पडता ही फक्त विकासासाठीच काम करणारी जनरेशन आहे. शेवटचा प्रश्न, दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत, असं बोललं जातं की मोठी ताकद आहे, कारण त्यांचा आमदार देखील इथे आहे. कसं पाहता यांच्या आव्हानाकडे? हे बघा, आव्हान असं काहीच नाहीये. कारण की ज्याला काम करायचं आहे त्याला कुठलीच भीती नसते आणि ज्याला लोकांची सेवा करायची असते त्याला कुठल्या ताकदीची गरज नसते. ताकद हवी असते ती ही आत्मविश्वासाची आणि मेहनतीची. जी मेहनत तुम्ही लोकांच्या सेवेसाठी करणार आहात तीच ताकद तुम्हाला आज तुमच्यामध्ये, तुमच्या पक्षामध्ये आणि आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा पाठिंबा आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यावरती एवढे आहेत की ती ताकद आमच्यासाठी सर्व ताकदीपेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे आमचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे वरिष्ठ नेते अजितदादा आणि दिलीप मोहिते अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही ताकद पुढे नेणार आहेत. त्याच्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की आत्मविश्वास हीच मोठी ताकद आहे. नक्कीच ह्या होत्या भाग्यश्री वाडेकर, ज्या की नगराध्यक्ष पदासाठी त्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आहे. त्यांना कॉन्फिडन्स आहे आणि काम करण्याची एक त्यांच्यामध्ये एक ऊर्जा झळकून येते. मात्र 2 तारखेला जेव्हा मतदान होईल त्यावेळेस चाकणमधील नागरिक त्यांच्या बाजूने कौल देणार का, त्यांच्यावर विश्वास टाकणार का, हे आता निकाल लागल्यानंतर कळणार आहे. लेट्सअप मराठीसाठी विष्णू सानप, चाकण.